नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच आर्वी मधली बातमी आहे। आर्वी येथील कदम रुग्णालयामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयाचं टास्क फोर्स पथक हे दाखल झालं असून त्यांनी तपासणीसाठी आता सुरुवात केलेली आहे। यामध्ये डॉक्टर कदम यांच्या घरून 10 फाईल्स आणि काही महत्त्वाची कागदपत्र जप्त करण्यात आलेली आहेत। तसंच वन विभागाच्या पथकाने केलेल्या तपासात रुग्णालयात काळविटाचं कातड सापडले। त्यामुळे आता एकच खळबळ उडालेली आहे। त्यामुळे आधीच गर्भपात प्रकरणात चर्चेमध्ये असलेल्या डॉक्टर कदम यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। आर्वी येथील अल्पवयीन मुलीच्या गर्भपाताप्रकरणी जिल्हा सामान्य रुग्णालयाचं टास्क फोर्स पथक हे कदम रुग्णालयामध्ये दाखल झालेलं आहे। या फोर्स पथकाकडून रुग्णालयाची तपासणी करण्यात येणार आहे आणि प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संगीता भिसे आणि त्यांचं पथक देखील तपासणी करते। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये आढावा बैठक घेतली आणि आता त्यांची पत्रकार परिषद सुरू आहे। थेट जाऊया। जाहीर केली गेलेली आहे त्या नियमावलीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करायचा नाही। कधी कधी त्या नियमावलीमध्ये एखादी सूट द्या वगैरे असं काही चर्चा होती, परंतु तसं न करता सध्याचं एकंदरीत जगावर आलेलं, देशावर आलेलं, राज्यावर आलेलं कोरोनाचं संकट पाहता त्याच्यात कुठल्याही प्रकारचा अजिबात बदल करू नये हा आम्ही पहिला निर्णय त्या बाबतीमध्ये घेतलेला आहे। दुसरी गोष्ट, 15 ते 18 वयोगटातल्या मुलांना मुलींना साधारण जे वॅक्सिनेशन सुरू केलेले 3 तारखेपासून आणि बाकीच्यांना 10 तारखेपासून, त्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि दोन्ही शहरामध्ये ग्रामीण भागात विद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणावर पहिल्या वॅक्सिनची झालेली आहे 15 ते 18 वयोगटातल्या। त्याच्यामध्ये तिथल्या शाळेमध्ये मुलांना बोलवलं जातं आणि वॅक्सिन केलं जातं। तर तशा पद्धतीनं आम्ही पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील त्या वयोगटातल्या मुलांना शाळेत जर बोलवलं वॅक्सिन केलं तर ते जास्त मोठ्या प्रमाणावर होईल। कारण आता 43% आजपर्यंत आपलं वॅक्सिन झालेलं आहे। आपल्याकडे वॅक्सिन इथं उपलब्ध आहे। राज्यामध्ये काही जिल्हे असे आहेत की जिथं वॅक्सिन उपलब्ध नाही, परंतु तसं पुणे जिल्ह्याची आणि पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहराची परिस्थिती नाहीये। त्याच्यामुळं इथं वॅक्सिन उपलब्ध आहे। पण एका गोष्टीचं आजच्या मीटिंगमध्ये आम्ही ठरवलंय की जे वॅक्सिन घेण्याच्या बद्दलचा निर्णय भारत सरकारने घेतला गेलेला आहे आणि त्याची सुरुवात 3 जानेवारी आणि 10 जानेवारीपासून सुरू केलेली आहे, त्याच्यामध्ये 60 वर्षाच्या वयोमान ज्यांचं आहे त्या सर्वांनी वॅक्सिन त्या ठिकाणी घ्यावं। अडचण एकच येते, कारण त्यांचं दुसरं वॅक्सिन थोडंसं उशिरा घेतलेलं असल्यामुळं त्या वॅक्सिनमध्ये आणि ज्याला बूस्टर डोस आपण म्हणतो त्याच्यात 9 महिन्याचं अंतर असलं पाहिजे। त्याच्यामुळे ती संख्या थोडीशी आपल्याकडे कमी पाहायला मिळते। पण पोलिसांशी चर्चा करत असताना एक गोष्ट लक्षात आली, मधला कोरेगाव भीमा आणि काही बंदोबस्ताच्या निमित्तानं पोलीस गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये, पुण्यामध्ये पोलीस कोरोनाग्रस्त झालेले होते आणि त्याच्याबद्दल तातडीनं काही पावलं पोलीस दलानेच उचलली। आता मात्र परिस्थिती आटोक्यामध्ये आहे। फक्त पॉझिटिव्ह निघाले त्यातले 3च पोलीस दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत। आज आढावा घेत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की मोठ्या प्रमाणावर शहरी भागामध्ये एक नवीन किट मार्केटमध्ये आलेलं आहे, मेडिकल शॉपमध्ये ते मिळतं आणि ते किटनी स्वतः पॉझिटिव्ह आहे का नाही असं बरेचसे नागरिक करायला लागलेले आहेत। त्याच्यामुळं इतर ठिकाणी तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या बद्दलचं टेस्टिंग केलं तर ते रेकॉर्डवर येताना आपल्याला त्याच्या संदर्भातली माहिती कळते, परंतु इंडिव्हिज्युअल तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये ते किट आणून केलं आणि त्या संदर्भातली माहिती दिली नाही तर मग ती गोष्ट आम्हाला कळू शकत नाही। म्हणून आम्ही सरकारच्या तर्फे एक असा निर्णय घेऊ इच्छितो की जे मेडिकल स्टोर अशा प्रकारचे किट देत आहेत त्याच्यामध्ये नेणाऱ्याचा किमान मोबाईल नंबर त्यांनी आणि नाव द्यावं, जेणेकरून दोन्ही कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आम्ही आमच्या
कडून त्यांना फोन करून विचारू की बाबा काय तुमची परिस्थिती आहे, किती त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह वगैरे आलेले आहेत. कारण आत्ता जेवढ्या मोठ्या प्रमाणावर पॉझिटिव्हची संख्या पाहायला मिळते त्याच्यामध्ये फार कमी प्रमाणामध्ये व्हेंटिलेटरचे बेड असतील किंवा ऑक्सिजनचे बेड असतील ह्या गोष्टी लागत आहेत. आम्ही मागच्या वेळेस हा पण निर्णय घेतलेला होता की आमचं ग्रामीण भागातलं अवसरीचं जम्बो हॉस्पिटल असेल, आमचं शहरातलं आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या शेजारचं पुण्यातलं असेल किंवा अण्णासाहेब मगर तिथलं जम्बो हॉस्पिटल असेल, इथली सगळी तयारी आपण करून ठेवलेली आहे. यावेळेस नॅशनल NHM नॅशनल हेल्थ मिशन पाठीमागच्या काळामध्ये संपूर्ण देश पातळीवर ते फंड्स देत होते, परंतु आता त्यांनी ते फंड्स थांबवलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही SDRF मधनं पैसे द्यायचा निर्णय घेतलेला आहे. काल परवाच पुणे जिल्ह्याला 9 कोटी रुपये, सोलापूरला 10 कोटी रुपये, सातारला 10 कोटी रुपये अशा पद्धतीने पैसे रिलीज केलेले आहेत आणि ते आलेले आहेत. त्याच्यामुळे मागचे काही चुकून बिलं राहिलेली असतील तर ती त्याच्यातून क्लिअर करण्यात येतील. आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही महानगरपालिकांना आयुक्त असतील, तिथले महापौर असतील, तिथले बाकीचे सगळे आमचे सहकारी असतील, त्यांना सांगण्यात आलेले आहे किंवा आपापल्या महानगरपालिकेच्या एरियामध्ये वॅक्सिनेट मोठ्या प्रमाणावर कसं होईल आणि आपली जास्तीत जास्त लोक वॅक्सिन किंवा बूस्टर डोस हे कसे घेतील त्याबद्दलचा प्रयत्न करावा. कारण त्याच्यातून करोनाची तीव्रता ही तेवढी त्या ठिकाणी राहत नाही. मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये आपण पुणे जिल्ह्याच्या पुरतं बोलायचं झालं तर 10.6ने पॉझिटिव्ह रेटमध्ये वाढ झालेली आहे. साधारण 30,012चे नवीन कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. एक आहे बाकीच्या बाहेरच्या देशात फ्रान्स देशात आतापर्यंत सर्वात मोठी लाट आलेली आहे. पहिल्या लाटेच्या मृत्यूच्या तुलनेत तिसऱ्या लाटेच्या दैनंदिन मृत्यूमध्ये मात्र घट झालेली आहे. भारतामध्ये साधारण 17 राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णांचा प्रसार झालेला पाहायला मिळतोय आणि त्याच्यातून मागच्या 2 आठवड्यामधली आम्ही इथली परिस्थिती जर बघितली तर पहिल्या 30/12/2021 ते 5/1/2022 याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये क्रियाशील रुग्णसंख्या होती 11,675, बाधित होते 7,784, पण हॉस्पिटलमध्ये 905च होते. आणि आता 6/1 ते 12/1 अशी जी आकडेवारी आली त्याच्यात 38,000 क्रियाशील रुग्णसंख्या, बाधित 37,696 आणि 1,752 हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले आहेत. आठवड्याचा विचार करता पॉझिटिव्हिटीचा दर हा 6%वरून जवळपास 17%वर पोहोचलेला आहे. कोविड नवीन रुग्णसंख्येमध्ये 30,000 मी मगाशी सांगितलं ती वाढ झालेली आहे. करोना मुक्तीचं प्रमाण 95% आहे तर मृत्यूचं प्रमाण 1.6 आहे. ह्यावेळेस आम्ही मागे निर्णय घेतला होता गेल्या आठवड्यामध्ये की कुठंतरी नियमाची शिस्त लावण्याच्या करता त्यांनी मास्क नाही वापरला तर 500 रुपये दंड आणि मास्क पण नाही वापरला आणि तो थुंकला तर त्याला 1,000 रुपये दंड. तर त्याच्यामध्ये विना मास्क फिरणाऱ्यांची 9,270 व्यक्तींवर आपण दंडात्मक कारवाई केली आणि त्यातनं 46,35,000 रुपये दंड वसूल केलेला आहे. अजूनही दुर्दैवाने काही पुण्यामध्ये, काही पिंपरी चिंचवडमध्ये, पुणे ग्रामीणमध्ये विनामास्क लोक फिरतायत, नागरिक फिरतायत. तर त्यांनी सर्वांना माझं आव्हान आहे, विनंती आहे की बाबांनो, आपण सगळ्यांनीच एकमेकाला सहकार्य केलं तर ह्याच्यातनं आपण बाहेर पडणार आहोत. आणि म्हणून तुम्ही कंपल्सरी मास्क हा वापरला पाहिजेच. हे आव्हान मी आजच्या या बैठकीच्या निमित्तानं करीन.
तर उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते आणि त्यांनी बूस्टर डोस घेण्याचं आवाहन देखील केलेलं आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। आमदार तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगर्सला दणका बसला असून तेरणा कारखाना भाड्यानं देण्याची निविदा प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आलेली आहे। कर्जवसुली न्यायाधिकरणानं रद्द करण्याचे आदेश हे दिलेले आहेत। त्यामुळे भैरवनाथ संस्थेसह जिल्हा बँकेला देखील मोठा झटका बसलाय। राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवर शंका उपस्थित करून 21 संस्था पहिल्यांदा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गेली होती। न्यायालयानं त्यांना कर्जवसुली न्यायाधिकरणाकडे दाद मागण्यास सांगितलं। त्यानुसार त्यांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता। त्यावर न्यायवसुली न्यायाधिकरणानं ही प्रक्रिया रद्द केली आहे। तेरणा कारखान्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज असल्यानं बँक देखील आता तोट्यात आली आहे। तर आपण पाहतोय तेरणा भाड्यानं देण्याची प्रक्रिया ही रद्द करण्यात आलेली आहे। तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगर्सला त्यामुळे मोठा दणका बसलाय असं म्हणावं लागेल, कारण नव्यानं ही निविदा आता काढावी लागणार आहे। याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बालाजी, तेरणा भाड्यानं देण्याची प्रक्रिया आता रद्द करण्यात आलेली आहे, काय अपडेट? एकूण जर बघितलं होतं तर ही तेरणा कारखाना जो आहे तो मराठवाड्यातला सगळ्यात मोठा गाळप क्षमता असलेला कारखाना आहे आणि सर्वात जुना कारखाना म्हणून याच्याकडे पाहिलं जातं। उस्मानाबाद जिल्ह्याचं राजकारण जे आहे ते गेली 30-35 वर्ष झालं याच कारखान्याभोवती फिरत आहे आणि हा काळा कर्जापोटी गेले अनेक दिवस बंद होता आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने हा कारखाना भाडे तत्वावरती देऊन बँकेचा नफा वाढवण्याचा एक प्रयत्न केला होता आणि त्याच्यासाठी डॉक्टर तानाजी सावंत, आमदार भूम परांडे यांनी त्यांच्या भैरवनाथ शुगर्सनं याचं टेंडर भरलं होतं आणि त्याच्याच खालोखाल अमित देशमुख यांच्याही 21 शुगर्स लातूरच्या यांनीही याच्यासाठी टेंडर भरलं होतं। निविदा दोन्हीच्या आल्या होत्या, मात्र निविदा प्रक्रियेत थोडा उशीर झाला म्हणून 21 शुगर्सला हे जे आहे ते कारखाना भाडे तत्वावर देण्याचं टाळण्यात आलं होतं आणि त्यानुसार हे याच्या विरोधात भैरवनाथ शुगर व डीसीसी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात जे आहे ते औरंगाबाद खंडपीठामध्ये 21 शुगर्स वतीनं याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्या याचिकेवरती हे करताना जो आहे ते औरंगाबाद खंडपीठानं जे निर्णय दिला होता की हे सगळं प्रकरण जे आहे ते तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊन जावा, न्यायाधिकरणामध्ये घेऊन जावा, कर्ज वसुली न्यायाधिकरणामध्ये। आणि ह्या प्रकार तिकडे गेल्यानंतर ती न्यायाधिकरणाने जे आज आहे तो निकाल दिलेला आहे की ही निविदा प्रक्रियाच रद्द केलेली आहे आणि ही निविदा प्रक्रिया रद्द केल्यामुळे जो मोठा झटका म्हणावा लागेल तो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि भैरवनाथ शुगर्सला बसलेला आहे। याच्यानंतर आता ही मोठी प्रोसेस पुढची अशी असणार आहे की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम सध्या लागवण्याच्या तयारी सध्या DDR आहेत आणि याच्यानुसार हा कार्यक्रम लागलेला आहे। त्यामुळे आता ही जर निविदा पुन्हा काढायची असेल तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका झाल्याची हे सध्या शक्य नसल्याचं सांगण्यात येत आहे। निश्चितच बालाजी, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। मनमाडमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून किरकोळ वादातून मुख्याध्यापकानं शिक्षकाच्या अंगठ्याला चावा घेतला असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। येवल्याच्या नगरसूल शाळेमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। शालेय कॅटलॉग सोबतच आर्थिक उसनवारीच्या देवाणघेवाण संदर्भात मुख्याध्यापक आणि शिक्षकामध्ये हा किरकोळ वाद झाला होता आणि या वादादरम्यान मुख्याध्यापकानं शिक्षकाच्या अंगठ्याला चावा घेतला। शाळेतील मुख्याध्यापक सुरेश अहिरे आणि उपशिक्षक ब्रह्मचैतन्य राजगुरू यांच्यामध्ये हा वाद झाला होता। दरम्यान मुख्याध्यापकाविरोधात सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। येवल्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली। मुख्याध्यापक आणि शिक्षकामधील वाद विकोपाला गेला, त्यामुळे शिक्षकाच्या अंगठ्याला मुख्याध्यापकानं चक्क चावा घेतला। दोघांमध्ये हा वाद इतका विकोपाला गेला की या किरकोळ वादातून या मुख्याध्यापकानं शिक्षकाला चावा घेतला। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये कोरोना होम टेस्टिंग किटच्या माध्यमातून चाचणी करण्याचं प्रमाण वाढलं आणि त्यामुळे ही किटची मागणी देखील वाढली आहे। एकट्या पुण्यामध्ये तब्बल 3 लाख सेल्फ किटची विक्री झालेली आहे। मात्र या चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आलेल्यांची नोंद सरकार दरबारी नाहीये, त्यामुळे अशा रुग्णांचा प्रश्न आता गंभीर झालाय।
अनेक लक्षणविरहित पेशंट्स तर केवळ विलगीकरणाच्या भीतीपोटी आपला रिपोर्ट दडवून ठेवत असल्याची शंका डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. की तुम्ही जर पॉझिटिव्ह असाल तर कृपा करून तुम्ही होम आयसोलेशनमध्ये राहा आणि महानगरपालिकेच्या शासकीय यंत्रणेला तुम्ही कळवा, जेणेकरून तुम्ही पॉझिटिव्ह आहात आणि ते होम किट्समधून तुम्ही पॉझिटिव्ह आलात त्याचं डेटा एंट्री आम्हाला करणं सुलभ होईल, शक्य होईल. कारण ऑलरेडी आपले RT-PCR आणि रॅपिड अँटीजन याची डेटा एंट्री आपल्या शासकीय यंत्रणेवर डेटा एंट्री करण्याचा ताण भरपूर मोठा आहे. त्याच्यामध्ये अजून हा ताणाची भर पडलेली आहे. त्यामुळे माझं नागरिकांना आव्हान राहणार आहे की जर समजा तुम्ही होम किट्स वापरणार असाल, पॉझिटिव्ह असाल तर कृपा करून शासकीय यंत्रणेला कळवा, जेणेकरून तुमच्या तब्येतीची काळजी देखील शासकीय यंत्रणा घेईल आणि तुम्ही पॉझिटिव्ह जर असाल तर त्याची नोंदणी गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर केली जाईल. दरम्यान आता औषध प्रशासन विभागानं केमिस्ट असोसिएशनला एक परिपत्रक काढून ही किट घेऊन जाणाऱ्या ग्राहकांचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर नोंदवण्याचे आदेश दिलेले आहेत. आपल्यासोबत केमिस्ट असोसिएशनचे बेलदरे सर आहेत. मला सांगा, आता याची विक्री किती वाढली नेमकी? याची विक्री गेले 10 ते 15 दिवसामध्ये 20% याची विक्री वाढलेली आहे. साधारणपणे एका घरामध्ये एखादा जर पेशंट पॉझिटिव्ह आला तर त्याच्या घरातील मेंबरसाठी रुग्ण हा त्याचे 2 ते 3 जितके काही मेंबर असेल तितक्या किटची मागणी करतात. आजच अन्न व औषध प्रशासनाने एक परिपत्रक काढलेलं आहे. त्या परिपत्रकामध्ये केमिस्ट व फार्मासिस्ट यांनी त्याचं पूर्ण नाव, त्याचा आधार कार्ड, त्याचा मोबाईल नंबर घेणं अपेक्षित आहे. आणि नागरिकांना आमचं जाहीर आव्हान आहे की या मायलॅबच्या टेस्ट किटमध्ये जो स्कॅनर कोड आहे तो स्कॅन करून त्यांनी याचं रजिस्ट्रेशन करणं अपेक्षित आहे आणि तो पॉझिटिव्ह आल्यानंतर तो त्या ॲपवरती त्यांनी त्याचं रजिस्टर करणं आहे. आणि जर तो पॉझिटिव्ह आला तर डॉक्टरांशी सल्ला घेऊन त्यांनी औषध उपचार चालू करण्यात यावे अशी आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतोय. जर तो पॉझिटिव्ह असेल तर तो स्प्रेडर होऊ नये अशी अपेक्षा आम्ही आमच्या केमिस्ट बांधवांकडून आम्ही करत आहोत. पण हे त्यांनी नोंदवणी केली तर वेल अँड गुड, पण एखाद्याने लपून ठेवलं तर मग काय? याच्यावरती नियंत्रण आणणं गरजेचं आहे. केंद्र सरकारने याच्यात लक्ष घातलं पाहिजे, राज्य सरकारने याच्यात लक्ष घातलं पाहिजे. कुठलाही पॉझिटिव्ह पेशंट जर आला तर त्यांनी नोंदणी करणं बंधनकारक आहे अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र न्यूज 18 लोकमतकडून एक आवाहन. कोरोना अजूनही आपल्यातून गेलेला नाहीये. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढते, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क वापरायला विसरू नका. सॅनिटायझरचा वापर करत राहा. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा आणि शासनानं घालून दिलेल्या नियमांचं पालन करा. आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.